शिंदेच्या सेनेला जागा सुटूनही इथला भाजप नेता परस्पर पत्नीचा अर्ज भरून नॉट रिचेबल झाला आणि विशेष म्हणजे भाजपनं दिलेल्या एबी फॉर्मची कलर झेरॉक्स मारून उमेदवारी अर्ज ग्राह्य धरला गेल्यानं ठाकरे गटानं याबद्दल साशंकता वर्तवली आहे। पाहूयात एक रिपोर्ट। मुंबईत एका बंडखोर उमेदवारामुळे भाजपत अभूतपूर्व गोंधळ उडालाय। सायन प्रतीक्षा नगरमधल्या 173 क्रमांकाच्या वॉर्डात परस्पर पत्नीचा फॉर्म भरून भाजप नेता नॉट रिचेबल झालाय। हा वॉर्ड युतीमध्ये शिंदेच्या सेनेच्या उमेदवाराला गेलाय। इथून ठाकरे गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळेंच्या पत्नी पूजा कांबळे यंदा शिंदेच्या सेनेकडून लढतायत। मात्र आता याच वॉर्डात त्यांच्या विरोधात भाजपच्या शिल्पा केळुसकर देखील आहेत। नेमकं काय घडलं ते समजून घेऊया। युतीच्या चर्चा सुरू असताना भाजपनं आधी शिल्पा केळुसकर यांना एबी फॉर्म दिला होता, पण जागा वाटपामध्ये हा वॉर्ड शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्या पत्नी पूजा कांबळेंसाठी सुटला। त्यामुळे केळुसकरांना एबी फॉर्म परत देण्याची सूचना भाजपच्या नेत्यांनी केली। त्यानंतर शिल्पा केळुसकरांचे पती दत्ता केळुसकरांनी ओरिजिनल एबी फॉर्म पक्षाला परत केला, पण त्याआधी दत्ता केळुसकरांनी एबी फॉर्मची कलर झेरॉक्स काढून ठेवली होती। तीच कलर झेरॉक्स त्यांनी निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केली। त्यामुळे शिल्पा केळुसकरांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगानं ग्राह्य धरला। आता भाजप नेते दत्ता केळुसकरांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा अशा सूचना करतायत, पण दत्ता केळुसकर अर्ज भरून नॉट रिचेबल झाले। त्यामुळे भाजपसह महायुतीच्या नेत्यांचीही डोकेदुखी वाढली आहे। खरं 173 मध्ये दोन्ही अर्ज पडलेत आणि आता एक अर्ज राहील। जो राहील तो महायुतीचा अर्ज असेल आणि शिवसेना आणि भाजप दोघांचा मिळून ठरलेला उमेदवारच राहील। यावर मला असं वाटतं निर्णय निवडणूक आयोगाने जो घ्यायचा त्यांना घेऊ द्या। पक्ष म्हणून निर्णय आम्हाला जो घ्यायचा तो आम्ही घेऊ। या मुंबई शहरामध्ये आमच्याशी नॉट रिचेबल राहणारा व्यक्ती अजून शोधून सापडणार नाही। जो निर्णय महायुतीचा असेल तो केला जाईल आणि तोच निर्णय आणि तोच उमेदवार राहील। निवडणूक आयोग यांचा बोंगळ कारभार स्पष्ट आलेला आहे। एबी फॉर्म हा कलर झेरॉक्स हे ते ओळखू शकले नाही। याचंच जो उदाहरण आहे शिवसेना मनसे उद्धवसाहेब राजसाहेब हे जे बोगस मतदार दुबार मतदार हे ओरडत आहेत सांगतायत, याच्यावर लक्ष या भाजपाच्या तिथल्या स्थानिक उमेदवारांनी ज्यांनी आता फॉर्म भरला जातो यांनी आणून दिलेलं आहे। भाजप आणि निवडणूक आयोग हे एकच झालेले आहेत। जर त्याची कलर प्रिंट आहे तर ते फॉर्म ॲक्सेप्ट कसाच केला। पहिली गोष्ट ही आहे, ज्या वेळेला फॉर्म आपण सबमिट करतो आणि ते 5-5, 6-6 अधिकारी ते फॉर्म चेक करतायत, याचा अर्थ झाला की भाजपने ह्या निवडणूक आयोगाला मॅनेज केलेलं आहे। शिंदे गटाकडे तर ओरिजिनल पेपरची सही आहे आणि ह्याच्याकडे डुप्लिकेट आहे। जनतेला पुढे बनवता तुम्ही। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।